मधुर आवाज जो कि बल्लेबाजों के कानों को, उनके हाथों को बहुत सुकून देता है, ऐसा ये आवाज। और 6 रन 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। वेद राइट आर्म ओवर द विकेट, राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। जी हाँ, इस पर दबा यॉर्क करने की कोशिश, परफेक्ट यॉर्कर था। बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था। हालांकि अपना बल्ला चलाया उन्होंने, बल्ला तो फेंका था मगर गेंद और बल्ले की शायद मुलाकात हुई या नहीं, मगर गेंद शॉर्ट थर्ड मैन की दिशा में ट्रैवल कर रही थी। रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। वहां पे फील्डर तैनात थे, उन्होंने हर गुंजाइश को खारिज कर दिया। जी हाँ, अच्छा कमबैक, इस तरह से कमबैक होना चाहिए। देखिए, एक फील्डर और तैनात किया है मिड ऑन की दिशा में। ओहो, आखिरकार फिर से एक बार जोरदार प्रहार करने की कोशिश में चूक गए। गेंद ने बल्ले का मोटा सिरा लिया, यहां तक आवाज गूंजती हुई दिखाई दी। गेंद विकेट कीपर के हाथों में और एक बल्लेबाज बैक टू द पेविलियन। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं रोहित अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा यहाँ पे हमें नजर आता हुआ। एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट स्क्वायर लेग, उसी के साथ एक मिड ऑफ और एक मिड ऑन। 4 फील्डर और 2 फील्डर बिहाइंड द विकेट। शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग। 30 गज के दायरे के बाहर एक डीप कवर, एक लॉन्ग ऑफ और एक लॉन्ग ऑन। 3 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर। रोहित एक लंबा रनअप हम देख सकते हैं, सर्कल के बाहर से दौड़ के आएंगे। जैसे मैंने कहा कि हर ओवर में कम से कम आपको 11-12 रन तो बनाने होंगे। 60 के आसपास अगर पहुंचेंगे तो एक सम्मानपूर्वक स्कोर। जी हाँ, यहाँ पे कैच दबाओ, ओ लेट किया बहुत आपने, देखते रहे, पहला वक्त बिताया, उसके बाद दौड़ ली, मगर तब तक गेंद ने टप्पा अपने ही पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारने जैसा होता है। आप सभी ने देखा कि इंग्लैंड के सामने भारतीय टीम जब खेल रही थी तो आसानी के साथ इस प्रतियोगिता से, इस वर्ल्ड कप से बाहर जा सकती थी, मगर जीवन दान मिला था संजू सैमसन को 15 के योग पर, और उन्होंने बहुत ही बढ़िया पारी खेली 89 रनों की। जी हाँ, इस बीच देखिए, हालांकि स्टंप के ऊपर से ये गेंद निकल गई, उससे स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। अक्रॉस द लाइन अपने बल्ले को तिरछा किया था। बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पे रोहित की। पहली गेंद पर भी हालांकि कैच लेने का, कैच लपकने का सुनहरा मौका था, विकेट चटका सकते थे, मगर बदनसीब रहे। 4 रन उन्होंने वहां पे खर्च किए। बहुत ही अच्छा रिदम रोहित का। जी हाँ, इस पर दबा पटकी हुई गेंद, बाउंसर करने की कोशिश, मगर लाइन से भटके, और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड हा नेहमी वाइटच असतो, ये आपने सुना होगा। वाइड के ओवर कंट्रोल आपको रखना होगा। वाइड बॉल, नो बॉल, क्योंकि धीरे धीरे 1-1 रन, 2-2 रन जैसे जैसे आप खर्च करोगे ना, तो जब बल्लेबाजी करने का मौका होगा ना आपका,
तो यही रन आपको बहुत सताएंगे, बहुत तकलीफ देंगे। जी हाँ, खड़े खड़े उसे खेला है, मगर बहुत ही अच्छा यहाँ पे टाइम देखने को मिला। वहां पे फील्डर तैनात थे, मगर उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद गोली की रफ्तार से सीमा रेखा के बाहर 4। कुछ है, मगर फिर भी थोड़ा सा देखभाल कर खेलना होगा। शॉट सिलेक्शन बहुत इंपॉर्टेंट होता है। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद थी, अपना बल्ला जरूर चलाया था, जोरदार चलाया था। गेंद ने बल्ले का अंदरूनी सीधा भी लिया था, थोड़ा सा मिस टाइम देखने को मिला और गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में वन बाउंसर। इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। अच्छा कमबैक, एक चौके के बाद 2 चौके इस ओवर में हमें देखने को मिले, 2 बिंदी गेंदे भी देखने को मिली है, यानी ये मिला जुला ओवर रोहित का। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर ललचाया, फिर से एक बार वाइड लाइन के ऊपर से बल्लेबाज को चकमा देते हुए। सर एक बॉल है अभी तक ना? यस, 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 18 रन स्कोर कार्ड पर, यानी अब तक 9 रन खर्च किए हैं। रोहित का ओवर भी बहुत ही अच्छा घटता हुआ, अगर अंतिम गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक नहीं आता है तो ये ओवर भी बहुत ही नपातुला। जी हाँ, आके आकर फ्रंट फुट पर जाकर उसे ड्राइव करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, मगर ऑप्शन के बहुत ज्यादा बाहर वाली ये गेंद थी। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं और अंपायर जी ने इसे वाइड करार दिया है, वाइड के रूप में। और एक रन यहाँ पे जुड़ता हुआ, अब तक 2 रन आपने दिए हैं रोहित वाइड के रूप में। ये एक एक रन मैं जरूर गिनता रहता हूँ, आपको भी गिनना होगा, क्योंकि ये एक एक रन बनकर ही जब 5-6 रन हो जाएंगे ना, देखिए जीत और हार का जो फासला होता है ना, वो भी ये उतना ही होता है। कभी 5, कभी 6 रन से हारते हैं, कभी 7 रन से हारते हैं। ये लीजिए फिर से एक बार वाइड बॉल, 3 गेंदें वाइड कर चुके हैं। ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर रखने की कोशिश, बल्लेबाज से दूर रखने का प्रयास, बड़े स्ट्रोक से महरूम रखने की कोशिश यहाँ पे जारी है, मगर इतना भी बाहर नहीं होना चाहिए कि वो वाइड हो। वहां पे जो वाइड और गाइडलाइन होती है ना, उसके ऊपर से आपकी गेंद जानी चाहिए। फुल टॉस गेंद, ये लीजिए सीधे बल्ले से खेला है, खींच कर खेला है, बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा ये छक्का। और ये 2 चौके, बहुत ही बड़ा ओवर, महंगा ओवर यहाँ पे घटता हुआ रोहित का। अब तीसरे ओवर के लिए आए हैं नए गेंदबाज मंगेश। अब मंगेश को कवर अप करना होगा, बैकअप देना होगा, क्योंकि इसी तरह से अगर रन बरसते रहेंगे तो फिर रनों की संख्या आपके दायरे से बहुत दूर निकल जाएगी। अगर ओवर में 10 रन आते हैं, 11 रन आते हैं तो भी ठीक है, मगर 15 के ऊपर रन जब आते हैं ना, तो फिर मुश्किल हो जाएगी। मंगेश के ऊपर जिम्मेदारी होगी और विश्वास भी होगा मंगेश के ऊपर उनके कप्तान का, और इसी वजह से उनके हाथों में गेंद सौंपी है। बाएं हाथ के गेंदबाज है शायद।
जी हाँ, राइट हैंड ओवर द विकेट। जी हाँ, हवा में गेंद जरूर, मगर नो मैंस लैंड में मिड ऑन खाली था। लॉन्ग ऑन के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ यहां पे पूरे कर लिए हैं। बहुत वक्त था क्योंकि बहुत डीप खड़े थे लॉन्ग ऑन के फील्डर और गेंद बहुत देर तक हवा में थी और इसी वजह से बल्लेबाजों को 2 रन भागने का यहाँ पे मौका। बल्लेबाज बहुत ही चतुराई के साथ 1-1 रन, 2-2 रन भी जुटाते हुए, ये बहुत जरूरी होता है। 28 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, इसमें तो जोरदार प्रहार तो किया है, बहुत देर तक गेंद हवा में है, मगर यही हुआ जो होना चाहिए था। हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार फरार। मिलेंगे रन यहां पे 6। अपने तेवर दिखाए हैं, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए। हालांकि हवा का साथ भी उन्हें मिलता हुआ लॉन्ग ऑन में पकड़े जा सकते थे। ये लीजिए, विकेट कीपिंग देखिए कितनी खूबसूरत, बहुत ही शानदार विकेट कीपिंग का प्रदर्शन विकेट कीपर द्वारा। बॉडी को उस गेंद की लाइन में लाकर खड़ा कर दिया और इसी वजह से वो गेंद वहां पे उनके शरीर को टकराने के बाद वहीं पे रुक गई। इस बीच 2 रन जरूर मिले। ये देखिए, पूरी तरीके से लाइन को मिस कर दिया है, कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना। जी हाँ, देखते देखते ओवर की समाप्ति। 1 रन इस ओवर में अंतिम गेंद के ऊपर जरूर आई है। बहुत ही अच्छा कमबैक देखने को मिला है, क्योंकि पहली 2 गेंदों में ही 8 रन आने के बाद मुझे ऐसा लग रहा था कि ये ओवर भी बहुत बड़ा होने वाला है, मगर नहीं, ऐसा होने नहीं दिया मंगेश ने। इस ओवर में मंगेश ने खर्च किए हैं मात्र 11 रन और एक शिकार भी की है।
कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर। चलिए मैदान पर ड्रिंक्स जब तक होता है तब तक हम हमारे डीजे मास्टर के पास चलते हैं, एक सुमधुर संगीत। तो दोस्तों 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 ओवर की समाप्ति के बाद। अब चौथे ओवर के लिए फिर से एक बार वेद को यहाँ पे दावत दी है, आमंत्रित किया है चौथे ओवर के लिए, और वेद अपना निजी दूसरा ओवर लेके आए हैं। जी हाँ, ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर है, थोड़ी देर रुके। सोमेश्वर सोनगांव बनाम जय भैरवनाथ धामन से इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष इस वक्त बताना बहुत ही मुश्किल कि कौन सी टीम जीतेगी कौन सी टीम हारेगी, क्योंकि पहले 3 मुकाबले बहुत ही अलग हुए हैं। पहले मैच में मुझे ऐसा लग रहा था कि इस विकेट के ऊपर रन बनाना बहुत ही मुश्किल होगा, मगर इस विकेट ने और खिलाड़ियों ने मुझे पूरी तरीके से गलत साबित कर दिया। 93 रन बनाए थे। ओहो, बहुत ही अच्छा स्ट्रोक, 2 टांगों के बीच में अच्छी गेंद थी, उससे भी खेला है बहुत ही खूबसूरती के साथ सीधे बल्ले से, मगर उतनी ही अच्छी फील्डिंग लॉन्ग ऑन की दिशा में, और इसी वजह से मिलेंगे मात्र 2 ही रन। 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। पहली बल्लेबाजी करते हुए जय भैरवनाथ धामन सही यहाँ पे बल्लेबाजी कर रही है। देखिए किसी भी हालत में आपको 55-60 रन तो बनाने होंगे, क्योंकि दूसरे मैच में 56 रन बने थे और 57 रनों का लक्ष्य था, और वो आसानी के साथ उन्होंने पा लिया था मालसाई टीम ने। ओहो, ये देखिए घुटना टेक और ये सिक्सर देख, क्या कमाल का ये स्ट्रोक था, वेरी वेल डन।
अट्रैक्टिव ये शॉट, क्लासिक शॉट ये शॉट आया है सूरज वरनकर के बल्ले से ये शॉट। मगर देखिए 6 रन ही मिलेंगे, मगर उनके बल्लेबाजी में वो शॉट में वो ताकत और वो क्लास मुझे नजर आया। फिर से एक बार, अब ये रुकने वाले नहीं है। इस मर्तबा तो फुल टॉस गेंद दी ताकत के साथ सीधे बल्ले से बहुत ही खूबसूरती के साथ लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6। ये फिल्म हालांकि अजय देवगन की भी पहली फिल्म थी और मधु की भी पहली फिल्म थी, और उस फिल्म का गाना हमारे डीजे मास्टर ने सुनाया। मगर ये दो लगातार 2 छक्के आए हैं ना, वो गेंदबाज को डराने के लिए काफी हो सकते हैं। क्या कमाल के स्ट्रोक थे। पहला तो घुटना टेक और तमाशा देख वाला छक्का, और उसके बाद अपना खुद का टाइमिंग और उसके साथ ताकत का खेल, ताकत का इजहार किया था उन्होंने। वेरी वेल डन सूरज वरनकर, आक्रामक तेवर, आक्रामक मूड में। जी हाँ, फिर से एक बार ओवर पिच गेंद दी, ऑन द राइज खेलने का प्रयास किया, मगर इसमें तो थोड़ा सा मिस टाइम कर गए। जी हाँ, दूसरा रन लेने का जो इरादा था उसे बदल दिया। बहुत ही अच्छा फैसला, वरना यहाँ पे रन आउट हो सकते थे। बहुत ही अच्छा थ्रो नॉन स्ट्राइक के एंड में हमें देखने को मिला था। मगर सूरज जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, बैक टू बैक 2 छक्के आए थे, ये भी छक्का हो सकता था, मगर मेरे ख्याल से थोड़ा सा लेट खेल गए, थोड़ा सा इंतजार किया और ताकत का इस्तेमाल करने की कोशिश कर रहे थे। ये लीजिए, फिर से एक बार उड़ाया। ओहो, वहां पे थोड़ी सी आउटफील्ड में खराबी और इसी वजह से बैलेंस आउट हुआ वहां के खिलाड़ी का। देखिए उनको ज्यादा दोष नहीं दे सकते, क्योंकि हम देख सकते हैं वहां पे थोड़ी सी टेकड़ी है और आखिरकार किसी हमारा ध्यान चला ही जाता है कि हम नीचे तो नहीं गिरेंगे। थोड़ा सा डबल माइंड होता है और इसी वजह से उनके हाथों से ये कैच ड्रॉप हुआ। एक जीवन दान यहाँ पे मिला है प्रतीक को। राज बल्लेबाजी कर रहे हैं। राज और सूरज वरनकर 54 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 50 तो क्रॉस कभी का कर लिया है। हालांकि ये चौथा ओवर प्रगति पर, इसके बाद में भी एक ओवर आने वाला है। फुल टॉस मगर लाइन से भटके हैं। अंपायर जी ने दिए फटके। एक रन वाइड के रूप में फिर से एक बार यहाँ पे मिलेगा। 55। अब ये रनों की संख्या अभी भी नहीं बता सकते निखिल जी कि ये रनों की संख्या कहां जाके रुकेगी, क्योंकि रन बारिश की तरह बरसते हुए। देखिए आपको बिंदी गेंदें करनी होगी। देखिए मंगेश वेद, आपको ना विकेट भी चटकाने होंगे। एक अंतराल से, एक समय से आपको विकेट चटकाने होते हैं। विकेट टेकिंग गेंदबाजी। जी हाँ, इस बीच जोरदार अपील, मगर अंपायर गए हैं तीसरे अंपायर के पास। यूडीआरएस अंपायर डिसीजन रिव्यू सिस्टम, जिसे क्रिकेट की परिभाषा में कहा जाता है टेक्नोलॉजिया। जी हाँ, हमारे पास टेक्नोलॉजी है और उसका इस्तेमाल करेंगे। किसी भी खिलाड़ी का, किसी भी टीम का बिल्कुल नुकसान न हो, यही हमारी कामना है। ये अंतिम गेंद जरूर थी, मगर क्या यहाँ पे विकेट मिलेगा? सर ये फेयर डिलीवरी है ना? यस, इट्स अ फेयर डिलीवरी, बट आउट और नॉट आउट, ये अब देखना हो। क्या बल्लेबाज क्रीज में मौजूद थे जब विकेटकीपर ने गेंद स्टंप को लगाई? यही देखना होगा।
यस, इट्स आउट। ओ यू टी। यस यस, देखिए ये तीसरे अंपायर का जो फैसला है वो सिर्फ अंपायर ही ले सकते हैं। यूडीआरएस रिव्यू की मांग सिर्फ अंपायर कर सकते हैं, कोई भी खिलाड़ी कोई भी टीम नहीं कर सकता। अभी अंपायर के दिल में शक था क्योंकि 19-20 ये फैसला हो सकता था और शायद किसी भी टीम का नुकसान हो सकता था, और इसी वजह से अंपायर जी ने अपने शक को पूरी तरीके से क्लियर किया है। जी हाँ, रनों की संख्या मैं बताना चाहूंगा 4 ओवर की समाप्ति के बाद हमारे निखिल जी हमें बताते हुए 55 रन ऑन स्कोर कार्ड, 55 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब अंतिम ओवर देखिए, अंतिम ओवर में कितने रन आ सकते हैं। इसके पहले हमने देखा था कि 4 ओवर में 28 आए थे। हालांकि दूसरे मैच के बारे में मैं बता रहा हूं, दूसरा मैच जो हुआ वहां पे 4 ओवर में 28 आए थे और अंतिम 1 ओवर में आए थे 28। पचपन रन हो चुके हैं। 55 एक वाइड था ना उसके पहले। जी हाँ, अंतिम 6 गेंदें। अब नए बल्लेबाज आए हैं, नए गेंदबाज स्वयं और बल्लेबाज भी नए होंगे। ये स्ट्राइक एंड पर है सूरज, नॉन स्ट्राइक के एंड पर बल्लेबाज तन्मय। सूरज सेट बल्लेबाज है, उनके बल्ले से 2 सिक्सर भी हमें देखने को मिले। बहुत ही अट्रैक्टिव और बहुत ही एडोरेबल वो शॉट थे, अपना क्लास उन्होंने दिखाया था। अंतिम गेंदों तक खेलना होगा सूरज को अपने टीम के लिए। जी हाँ, इस मरतबा पंच करने की कोशिश की मगर टैप हुआ। गेंद वाइड लॉन्ग ऑफ की दिशा में और ये गेंद सीमा रेखा के बाहर। कितने रन मिलेंगे? धमाका 6।
चौका। देखिए दोस्तों, बड़े स्ट्रोक से अगर बल्लेबाज को रोकना है तो आपको अलग अलग तरह की गेंदें ओहो डेवलप करनी पड़ेगी, ऐसा नहीं चलेगा। फिर से एक बार हुक किया है इस मर्तबा, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 6 उड़ान खटोल। आम्हाला चेंडू कलेक्ट करून द्या, आणून द्या। स्वयं को स्वयं ही करना होगा, अपनी तकदीर को स्वयं बनाना पड़ता है। नहीं नहीं नहीं, ये भी मेरे ख्याल से जाएगी। यस, नो डाउट। ये आधा शतक मेरे ख्याल से भाई आज के दिन का इस प्रतियोगिता का पहला आधा शतक। बहुत ही बढ़िया पारी, यादगार पारी सूरज वरनकर की। और देखते देखते रनों की संख्या हो चुकी है 88 और जीतने के लिए 89 रनों की जरूरत, अर्थात 89 रनों की जरूरत। आज के दिन का ये सेकंड हाईएस्ट स्कोर आप देख रहे हैं। और इसी बीच दिनेश जी रटाटे, इनकी तरफ से सूरज वरनकर के लिए 200 रुपए की नकद इनामी राशि हमारे पास आ चुकी है। सो बहुत बहुत अभिनंदन, और दिनेश जी आपका भी तहे दिल से शुक्रिया। चलिए दोस्तों, दूसरे सत्र के लिए फिर से एक बार हमारे साथी कमेंटेटर भाई के पास चलेंगे। धन्यवाद। धन्यवाद सर। आपण पाहतो इथे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, आणि या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिले तर पहिल्या 3 षटकामध्ये 37 धावा धावफलकावरती होत्या, आणि षटक 5वं संपेपर्यंत म्हणजे अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली। तब्बल शेवटच्या षटकामध्ये तब्बल 33 धावा वसूल केल्यात। 14 चेंडूमध्ये अर्धशतकीय खेळी। आजच्या दिवसातील पहिली अर्धशतकीय खेळी सूरज वरनकर या खेळाडूच्या नावावरती राहिली आहे। तब्बल 89 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये। काय अफलातून बॅटिंग साकारली आहे खऱ्या अर्थानं। ओम कदम सोस्त्यात परतला, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर योगेश निकम थोडासा संघाला सावरत होता, परंतु तो सावरत असताना त्याची सुद्धा विकेट ही खऱ्या अर्थानं मिळवली सोनगाव या संघानं, आणि पूर्णपणे प्रेशरमध्ये, पूर्णपणे दबावामध्ये टाकलं भैरवनाथ धामनसी ए संघाला। परंतु तिथून सूरज वरनकर असेल, राज असेल,
याने अफलातून बॅटिंग केली आहे आणि त्याच्याच जोरावरती आपण पाहतो एक चांगलं टार्गेट सेट केलंय. तब्बल 89 धावांचं टार्गेट सेट केलंय प्रथम बॅटिंग करत असताना टीम भैरवनाथ धामण सय्या संघाना. मी विनंती करेन सोनगाव ए संघाच्या कर्णधाराचं लक्ष वेधित करतोय. आपल्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे कारण क्षेत्ररक्षण सजलंय. आपण कुठल्याही प्रकारचा जास्तीचा वेळ खर्च करू नका. मी विनंती करतोय आपण विनाविलंब आपले 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं शिवछत्रपती पंचकोशी क्रिकेट असोसिएशन मानाचा चषक 2026 पर्व 7 या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. आपण आवाज ऐकत होतात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक अर्थातच यासिम सर मर्चंट यांचा. त्यांच्यानंतर माझ्या सोबत माझे स्कोरर मित्र निखिलजी साणप, डीजे मास्टर सुजल, त्याचप्रमाणे 2 ऑफिशियल पंच आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून एक नेत्रदीपक अशी कामगिरी आपण पाहतोय. गोपालजी चोरगे तळा, त्याचप्रमाणे सनी सर मॅन फ्रॉम मुंबई, या दोन्ही पंचांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय जय गणेश स्पोर्ट या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. उत्तम प्रकारचा ब्रॉडकास्ट आणि त्याही पलीकडे उत्तम दर्जाची क्लॅरिटी आणि क्वालिटी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळते. घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आपण आनंद घेत असाल तर मी त्या जे प्रेक्षक लाईव्ह या स्पर्धेला जोडले गेले त्या सर्वांचं मी पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि मॅच कडे बोलतोय. 89 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. संघाचा कर्णधार कुणाल ज्याने ग्वाही दिली होती नाणेफेकीच्या दरम्यान की आम्ही 50 धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखू. हा आत्मविश्वास तर पाहण्यासारखा होता, परंतु समोरच्या बॅटरचा इरादा काहीसा वेगळा होता. कारण 3 षटकामध्ये तशी कामगिरी सुद्धा झाली होती. 37 धावा धावफलकावरती होत्या, परंतु सूरज वारणकर हे वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबलं होतं आणि नुसतं थांबलं नाही, त्याने पूर्णपणे मॅच हे चित्र आपल्या बाजूने फिरवलेलं पाहायला मिळते. अजून सेकंड इनिंग येणं बाकी आहे. समोरचा संघ सुद्धा तितकाच ताकदी आहे. मित्रांनो, चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला, म्हणून स्वतःच्या कर्तृत्वावर आणि कौशल्यावर कधीच करू नका. कारण टायटॅनिक जहाजावर असं लेबल होतं की द अनसीन केबल शिप, म्हणजेच कधीही न बुडणारं जहाज. आणि मित्रांनो, नक्कीच हा त्यांचा गर्व होता, कारण न बुडणारा जहाज सुद्धा बुडाला हा इतिहास आहे. याच दरम्यान पहिल्या चेंडू याच दरम्यान पुढील सामन्यासाठी आपण विनंती करूया भैरवनाथ मालसई संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विपक्षात श्री सोमेश्वर सोनगाव बी या 2 संघांच्या कर्णधारांचे लक्ष वेधित करून आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढील सामना आपल्याला खेळायचा आहे. या अनुषंगाने विना विलंब आपण टॉस बॉक्स कडे चला. श्री सोमेश्वर सोनगाव ब विरुद्ध श्री भैरवनाथ मालसई. यावेळेचा फटका लगातारचा दुसरा बॅक टू बॅक ठोकलाय. आणखीन एक षटकार. की मागाच्या मॅच मध्ये सुद्धा 93 धावा बनवल्या होत्या. या मॅच मध्ये 88 बनल्यात. 89 धावा बनवायच्या आहेत आणि ते बनवण्यासाठी जी सुरुवात अपेक्षित होती ना, ती सुरुवात पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला मिळते. तब्बल 12 धावा धावफलकावरती पुढचा चेंडू. यावेळेस मात्र आणखीन एक चांगला फटका. हाय अँड हँडसम लगातार तिसरा ठोकलाय षटकार. आदरणीय मनोजी शेलार यांच्या माध्यमातून या षटकाराच्या हॅट्रिक साठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे कुणासाठी. पहिल्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके पाहायला मिळाले. 18 धावा धावफलकावरती
89चा पाठलाग करत असताना काय अफलातून सुरुवात झाली आहे. स्वप्नपद सुरुवात पाहायला मिळते. आता मात्र अँगल चेंज केलाय गोलंदाजानं. हाफ ट्रॅकर स्वतः इथे पॉइंटच्या वरून खेळलाय. ते इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. चेंडू जातोय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. आल्यात 4 धावा. हा चौकार. खूप सारे आहेत, परंतु आज आपण पाहतो इथे मात्र सोनगाव एस संघाचे फलंदाज मात्र आक्रमक सुरुवात करत असताना पाहायला मिळाले. आपण पाहतोय कुणाल स्ट्राईक एंड वरती कमबॅक करावं लागेल प्रत्येक निकम याला. ओलाट टाकण्याचा प्रयत्न होता. लाईन थोडीशी लेग स्टंप मिसिंग पाहायला मिळाली आणि याच्याच कारणाने पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. एक अव्वल धाव फलकावरती. मालसाई संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. सोनगाव संघाचा कर्णधार सुद्धा उपस्थित आहे. सर आपल्यास विनंती आपण हा 51 धावेने संघाची धाव संख्या पोहोचते 23 विदाउट लॉस. 23 धावा धाव फलकावरती. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अप्रतिम. हॅलो हॅलो सन्माननीय खजिनदार सुधीरजी भोसले सरांना विनंती आहे. सर या आपण आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करणार आहोत. दोन्हीही संघाचे कर्णधार आलेले आहेत. आपण दोन्हीही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करूया. दोन्हीही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा असेल. या असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय सुधीरजी यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. कॉल कोणाचा असेल? येस, सोनगाव या संघाचे कर्णधार यांचा असेल कॉल. हेड्स इज कॉल अँड इट इज हेड. निर्णय काय असेल? टॉस नक्कीच जिंकला याचा आनंद आम्हाला नक्कीच आहे. निर्णय कळवतो सर. सामना सुरू आहे. आपण लगेचच वळणार आहोत कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. लॉंग ऑन साठी आपण पाहतो इथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत फील्ड करतो तोपर्यंत एक धाव. षटक क्रमांक पहिल्या संपलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्यात. अप्रतिम दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाली. धामसई संघाच्या खेळाडूंना एक सुवर्ण संधी. कुठल्याही गोलंदाजानं जर मिडन्स ओव्हर हातललं, मिडन्स षटक हातललं तर आदरणीय समीरजी शितोले यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयाचे कॅश प्राइज. मिडन शतक जर हातललं कुणाला अजून एक पारितोषिक आलंय. नितेश क्लार यांच्या माध्यमातून जे षटकाराचे हॅट्रिक आपण संपादन केले होते त्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. गोलंदाजी मार्क वरती सर्वात जास्त विश्वास करण्याचा आहे तोच गोलंदाज. हो इथे मात्र खोला टाकण्याचा प्रयत्न. मिड ऑफला मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे विशालला. चेंडूवरती आले केच एक धाव कंप्लीट केली आहे. विशालचा खेळ पाहिला तर सातत्याने आपण पाहिलं तर बराच काल क्रिकेट बराच महिने क्रिकेट पासून दूर आहे, परंतु अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिड ऑन या दिशेमध्ये. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एक धावेच्या सह्याने धावफलक पोहोचते 25 या आकडावरती. पुढचा चेंडू रायटर मोर द विकेट्सनं ओम. फटका चांगला हवेच्या दिशेने हवेच्या लाटांवरती चेंडू स्वार आलाय षटकार. डीजे साह्याने तब्बल 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. काय अफलातून क्रिकेट पाहायला मिळतोय. शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मानाचा चषक आणि या मानाच्या चषकामध्ये अफलातून सामना. गोलंदाज निघालाय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू हा ट्रॅक ते फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिसन आपण पाहिलं तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्या. जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं तोपर्यंत 2 धावा दोन्ही बॅटर्सनी कंप्लीट केल्या. या दुहेरीच्या मदतीनं संघाची धाव संख्या सध्याच्या घडीला धाव फलकावरती
33 धावा लागल्यात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करत असताना पाहिलंय गोलंदाज ओम कदम याला. एक कष्टपैले खेळाडू आहे, नक्कीच कमबॅक करेल यात शंका नाहीये, परंतु कमबॅक वेळीच करावं लागेल. हाफ ट्रॅकर होता इथे बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक विशाल चेंडूवर त्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फेकी किती नाहीये की प्रॅक्टिसचा अभाव दिसून येतोय विशालच्या खेळीमधून. तोपर्यंत दोन्ही बॅटर्सने अतिशय सुंदररित्या 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरसवलं जातंय 35 अंकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. जसे तसं प्रत्युत्तर दिलंय सोनगाव या संघानं. कोणतीही विकेट गमावलेली नाहीये. ही नक्कीच एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते सोनगाव या संघाच्या बाजूनं. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा रायडर मोडतो विकेटनं गोलंदाज ओम. फटका हा सुद्धा चांगला आहे लेग साइडला डीप मिड विकेटच्या डोक्यावरती. आणखीन एक मस्तक पे दस्तक देणारा हा मोठा फटका षटकार. तर कुणालचे 3 षटकार 1 चौकार अर्थातच संघाच्या फायद्यामध्ये राहिले आहेत. शेवटचा चेंडू येणं बाकी 41 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू ओम. हो यावेळेस मात्र काय प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. चेंडू करतोय हवाई सफर. हाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डिझाय, धन्यवाद. अफलातून बॅटिंग पाहायला मिळतीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. तब्बल 47 धावा धावफलकावरती या 2 षटकारासाठी मनोज शेलर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज कल्पेसाठी मी विनंती करतोय कुठलाही जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 42 धावींची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 18 म्हणजे मॅच ऑन आहे. दोन्ही संघासाठी मॅच अजूनही ऑन आहे. परंतु एक महत्वाची एक जमेची बाजू असेल सोनगाव या संघासाठी की त्याने अजूनपर्यंत कोणतीही विकेट गमावलेली नाहीये. एक महत्वाची जोडी आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज अर्थातच विकास हा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होतोय. संघाचा विकास करणार का हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण ज्या पद्धतीची आक्रमक सुरुवात राहिली आहे ना या फलंदाजांना रोखणं कुठेतरी कठीण होऊन बसलंय. असं असताना गोलंदाजी ट्रॅक वरती विकासला प्रमोट केलं. विकास वरती कर्णधाराने विश्वास दाखवलाय. पण त्या विश्वासाला सार्थ ठरवलं जाईल का? विश्वासास पात्र ठरेल का हा गोलंदाज? षटकातील पहिला चेंडू समोर कुणालचं कडवं आव्हान. कुणालने आतापर्यंत 3 षटकार मारलेत. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॉल बॅटचा तितका संपर्क झाले ना जितका अपेक्षा बॅटरने केली होती. आपण पाहतोय काहू कॉर्नर रिसन मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत दोन्ही बॅटर्सने 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. या 2च्या मदतीने संघाची धाव संख्या पोहोचते तब्बल 49 आकड्यावरती. म्हणजे येणारे 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. एक रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हृदयाचे धोके वाढवणारा हा रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा चेंडू. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. महत्वाचा झेल सूरज वरंकर चेंडू खाली आणि इथे मात्र या मॅचची सर्वात मोठी चुकी पाहायला मिळतीये. चुकीला माफी नाहीये. ज्या खेळाडूने 14 चेंडू मध्ये आपला अर्धशतक कंप्लीट केलं होतं. एक मोठी संधी विकासनं निर्माण सुद्धा केली होती. परंतु ती संधी गमावली आहे. आणि ही संधी गमावली तर मॅच गमावली की काय असंच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण ज्या वेळेला कुणाल मैदानावरती आलाय कुणालने सुरुवात केली आहे ना ती सुरुवात पाहता आपण कुठं त्याला रोखणं गरजेचं होतं. आणि ते एक चांगली संधी निर्माण सुद्धा झाली होती. परंतु इथे मात्र सूरज वरंकरच्या दुसऱ्या अटॅम्प मध्ये हा झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळाला.
2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल 51 या आकड्यावरती. इथे फटका हाफ ट्रॅकर्स होता. इथे पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. इथे एक्स्ट्रा कव्हर रिसनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि याच दरम्यान पंचांचा नॉट आउटचा इशारा. म्हणजे इथे सुद्धा 2 धावा कंप्लीट केल्यात. आपण पाहिलं तर इथे थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं, कारण थ्रो तर चांगला होता परंतु गोलंदाजाने थोडंसं लेट केलं आणि त्याच कारणाने इथे सेकंदाचा फरक पडतो आपला. जर पाहिलं तर इथे सुरक्षित क्रीज मध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळाले कल्पेश. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. या 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते 53 या आकड्यावरती. 53 धावा धावपालकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूमध्ये 3 दुहेरी धावा धावपालकावरती लागले. काय विकासचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं आतापर्यंत गोलंदाजी साकारली आहे. कुठलाही मोठा फटका अद्यापपर्यंत आलेला नाहीये. त्याच्यामध्ये पहिल्या चेंडू दुसऱ्या चेंडूवरती सुटलेला झेल हा नक्कीच निर्णायक मॅचचा असू शकतो, परंतु दोन्ही संघासाठी अजूनही मॅच ऑन असणार आहे. 3 चेंडूचा या षटकामध्ये खेळले ना बाकी 53 धावा धावपालकावरती. गोलंदाजी मार्कवरती विकास पुढचा चेंडू रायटर मोडतो विकेटनं. इथे हाफ ट्रॅकर स्वतः लेग साइडला विरकवला. इनफिल्डच्या वर स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे कुणालच्या बॅट मधून जखमेवर मीठ चोललं गेलंय. आलाय चौकार डीज. आपण पाहतो इथे मात्र 57 धावा धावपालकावरती. इथे आपण षटकातील अजून 2 चेंडू मध्ये 14 चेंडू आणि 32 धावेंची गरज आहे. 14 चेंडू 32 धावेंची गरज. कुणाल मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा खेळाडू स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. हो इथे जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इथे अपील केली जाते. आत्मविश्वास कमी उत्साह या अपील मध्ये पाहायला मिळाला. पंचांनी ते पूर्णपणे फेटाळून लावली. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेच्या सह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 58 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील त्या अर्थातच अजूनही 13 चेंडूंचा खेळ सेशन आहे. 31 धावेची अजूनही गरज आहे. मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. कशा प्रकारे आपण या मॅच कडे पाहताय. आपण जर पाहिलं तर महत्वाची मॅच आहे. क्वालिफायची मॅच आहे. क्वालिफायच्या मॅच मध्ये आपण कशा प्रकारे पाहताय. यस भाई, देखिए ये मैच जीत सकते हैं. जी हाँ, ये देखिए मेरी जुबान की बात मेरी जुबान पर रह गई, क्योंकि यहाँ पे जीतने का अवसर है. अगर 2-3 बड़े स्ट्रोक आते हैं ना तो ये मैच क्लियर हो सकता है. ये पहला छक्का तो आ चुका है. नक्कीच मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. तिसरा षटक संपलाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 64 या आकड्यावरती. म्हणजे वाऱ्याच्या गतीने या धावसंख्या बनवल्या गेल्या. ज्या प्रकारचा वारा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय त्याच प्रकारच्या धावा सुद्धा लुटल्या गेल्या. जोपर्यंत ब्रेक्स असेल ऐकूया डीजे मास्टर कडून एक सुमधुर संगीत. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही बॅटरचं खूप मनापासून कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची बॅटिंग राहिली आहे. 6 चेंडूंचा सामना केलाय कल्पेशनं. 6 चेंडूमध्ये 4 षटकार आणि 2 दुहेरी धावा. एकंदरीत 26 धावांवरती 28 धावांवरती नाबाद बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि 25 धावा. आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग्स मध्ये 37 धावा 3 षटकामध्ये होते. त्याच्यानंतर आपल्यातून बॅटिंग केली. तब्बल 88 धावा सेट केलं. 89 धावांचं टार्गेट सेट केलं आणि कुठेतरी असं वाटलं की होतं धावांचं येत संघाला की पूर्णपणे आपण या मॅच मध्ये दबदबा निर्माण केलाय. पण त्याच वेळेला आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आणि तिच्यानंतर पहिल्या चेंडू पासून केलेली ती आक्रमक सुरुवात नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आहे.
10 चेंडूमध्ये 33 धावा कुणालच्या नावावरती राहिल्यात. अफलातून बॅटिंग पाहायला मिळते सलामी इब्राहिमकडून. मित्रांनो, कागद अपने किस्मत से उड़ता है तो पतंग अपने काबिलियत से है, इसलिए जब किस्मत साथ न दे तो अपने काबिलियत पे भरोसा रखो. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये कुणालने केलंय, कल्पेशने सुद्धा केलेलं पाहायला मिळतोय. अफलातून बॅटिंगचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतो, अर्थातच सक्षम हा गोलंदाज सज्ज होतोय. संपूर्ण या मॅच खऱ्या अर्थाने एक निर्णायक षटक असणार आहे. या षटकामध्ये जर धावा रोखल्या गेल्या तर कदाचित धामन सिंह संघ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करू शकतोय. परंतु ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत राहिलाय तो खऱ्या अर्थानं सोनगाव ए संघचे बॅटर्स थांबायला तयार नाहीत. पहिला चेंडू फुलटॉस होता, मिस टाइम टोक. चेंडू हवेत आहे परंतु तिथे मात्र पॉइंट पासून खूप दूर राहिला. जोपर्यंत विकेट किपर विशाल जाधव चेंडूवरती आले, फील्ड केला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली. एक सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या पोहोचते 65 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू 24 धाब्यांची गरज. सामन्यात तर दोन्ही संघासाठी नक्कीच ऑन असणार आहे, परंतु ज्या पद्धतीचा जो चांगला इथून खेळ करेल ना तो मात्र संघ विजय होईल. आतापर्यंत धामनसिंह संघाने बराच धावा लुटल्यात, परंतु मागे काय घडलं हे न पाहता स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःवरचा कॉन्फिडन्स ठेवा. हा सुद्धा सामना जिंकण्याची क्षमता आपल्यात आहे. हा कुठेतरी स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. पुढचा चेंडू ओ यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. हा सुद्धा महत्वाचा झेल. ओ हो, प्रयत्न खूप सारे का पाहायला मिळाले. नक्कीच कौतुक करावं लागेल. ओम कदम झेल भलेही सुटला असेल परंतु या खेळाडूने 100% एफर्ट्स आपल्या संघासाठी दिलाय. आणि प्रत्येक खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळालाय. त्याच्यामध्ये ओम कदमचा आपल्यातून हा झेल घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला. झेल जरूर सुटलाय 2 धावेने. संघाची धाव संख्या पोहोचते ती 67 या आकड्यावरती. 10 चेंडू आणि 22 धावेंची गरज. काय मॅच रंगली आहे. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं खऱ्या अर्थ मनोरंजन करणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 10 चेंडू 22 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती सक्षम. कमबॅक करणार का. हाफ ट्रेकर होता इथे सुद्धा चांगला आपण पाहतोय. खेळपट्टीवरती पडला, थोडा उचली पाऊस घेणारा चेंडू. चेंडू जातोय घोषित एरियामध्ये. घोषित परिसरात ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. 2 धावा आणखीन धाव पालकावरती. धाव संख्या होते ते अर्थातच 69 या आकड्यावरती. म्हणजे येणारे 9 चेंडू आणि 20 धावेंची गरज. इथे मात्र मोठ्या पटक्यापासून वंचित ठेवलं, हे खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. गोलंदाज सक्षम याचं. पहिल्या 3 चेंडू मध्ये 5 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर दुहेरी धाव, त्याच्यानंतर सुद्धा दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. 9 चेंडू 20 धावेंची गरज. पुढचा चेंडू यावेळेस मात्र काय वाट शॉट, वाट फटका. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर 75 धावा लागल्या धावफलकावरती. येणारे 8 चेंडू आणि आता मात्र 14 ची गरज. इथून जर पाहिलं तर हा सामना पूर्णपणे सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय सोनगाव या संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलाय. परंतु तुम्हाला एखादी जरी विकेट मिळाली तर पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करू शकताय. बॅकफुटला जाऊन बंद करण्याचा प्रयत्न. आलावून कार्पेट चेंडू आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक मिड लॉंगॉन वरून येतोय. थोडासा फ्लंबल झालाय. 2 धावा तर कंप्लीट. तिहेरीचा प्रयत्न होईल का. तिहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता हो, खराब पैकी म्हणावी लागेल. आणि या 3 धावा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्या. आपल्याला एखादी चुकी या स्पर्धेमधून बाहेर काढू शकते. नक्कीच आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 2 संध्या गोलंदाजांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. एक आपण पाहिलं तर कुणालचा झेल आणि त्याच्यानंतर कुणालचा दोन्ही झेल मला ड्रॉप झालेत आणि त्याच्या कारणानं एक रनआउट सुद्धा. आता ही सुद्धा संधी एक चांगल्या प्रकारची उपलब्ध होती. कदाचित कल्पेशला माघारी पाठवण्याचं काम करण्याचं एक संधी आली होती. ही संधी सुद्धा हुकली आहे. त्या संधीचं रूपांतर आपण पाहिलं तर 3 धावांमध्ये केले दोन्ही बॅटर्सनी. 3 धावेच्या सहाय्याने संघाची धाव संख्या पोहोचते 78 या अंकावरती. 7 चेंडू 11 ची गरज. फटका हा सुद्धा चांगला आहे परंतु घोषित परिसरात चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. तिथे 2 धावा मिळतील म्हणजे षटक इथून 4थं संपलंय. संघाची धाव संख्या पाहिली तर तब्बल
80 या आकड्यावरती, म्हणजे पहिल्या 4 षटकांमध्ये 20च्या सरासरीने विकेट न गमावता 80 धावा धावफलकावरती. आणि सर, ज्या वेळेला दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली तेव्हाच मी म्हटलं होतं की कुठेतरी ह्या धावसंख्या चेस होऊ शकतात, कारण या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानावरती बराचसा धावसंख्या या चेसिंग झालेल्या पाहायला मिळतात. अजूनही मॅच संपलेली नाहीये. धामणसाई संघ इथून सुद्धा कमबॅक करू शकतो, परंतु याच्यासाठी एक विकेट आपल्याला मिळते, एक मुवमेंट आपल्याला आपल्या बाजूने फिरवावा लागेल. चला, विलंब करू नका, मी विनंती करतोय. धामणसाई संघ टीम मेकिंग घ्यायची नाहीये. 9 धावींची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. कोणत्या गोलंदाजाला चेंडू सोपवा मोठा निर्णय असणार, आणि विकासच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली आहे की 9 धावा इथून रोखायच्या आहेत. ते रोखल्या जाणार का? कारण आपण पाहिलं तर सध्या आपण पाहिलं तर आतापर्यंत नक्कीच 80 धावा 4 षटकामध्ये जमवल्यात. 89चा पाठलाग करायचा असताना तिथे आपण पाहिलं तर 9 धावा अजूनही बनवायचे आहेत. मागं काय घडलं हे न पाहता अजून इथून जर तुम्हाला जर चांगले चेंडू आपण हाताळलेत, योग्य लाईन लेंथ वरती योग्य धाटणीची जर इथून गोलंदाजी केली, इथून सुद्धा आपण सामना जिंकू शकताय. परंतु त्या प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करावी लागेल. आपण नुसतं बोलून होणार नाहीये, तर त्या प्रकारचा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आणि धामणसाई संघाचा विचार करत असताना आपण पाहिलं तर असे सामने त्याने आपल्या संघासाठी जिंकून दिलेत. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी प्रेशर मध्ये काही मॅचेस आपल्या नावावरती केल्यात, परंतु या निर्णायक मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल, गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटकासाठी गोलंदाज विकास सज्ज होत असताना पाहायला मिळतो. ज्या विकासला आपण पाहिलं ना तर तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, आणि त्याच विकासला वरती जबाबदारी देणं म्हणजे खऱ्या अर्थानं एक चांगला कुठला हा निर्णय जो घेतलाय कर्णधारानं तो किती सार्थ असेल. आपल्या बाजूने झुकवणार का सामना विकास? तर साई एंडला कल्पेश अफलातून बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये केली आहे. हो, फटका चांगला आहे, चेंडू हवेत आहे. हो हो हो, इथे मात्र दुहेरी मन अवस्था पाहायला मिळते. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार. आपण पाहिलं ना तर 83 धावांची भागीदारी पाहायला मिळते. ओ, हा सुद्धा जेलड्रॉप. आज नशिबाची साथ धामणचं हे संघाला मिळत नाहीये, कारण हेच जे खेळाडू आहेत त्याने आपण पाहिल्यानंतर खूप सारे कॅचेस, खूप सारे चांगले फिल्डिंग त्यांच्या सातत्यानं पाहायला मिळती आहे. खऱ्या अर्थानं धामणचं संघाचा चांगल्या प्रकारचं टीमवर्क सातत्यानं पाहायला मिळतं. परंतु ही प्रेशर मॅच आहे, आणि या प्रेशर मध्ये मोठमोठे खेळाडू सुद्धा बिखरले. या मोठ्या पार्टनरशिप साठी कल्पेश खेरटकर आणि सुशांतजी शेडगे माझे अध्यक्ष यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. नक्कीच यावेळेस मात्र फटका जाईल का सीमा पार, आणि इथे मात्र विजयी चौकार. अभिनंदन कल्पेश, अभिनंदन कुणाल, अभिनंदन टीम. 13 चेंडू मध्ये 51 धावांची वादली खेळी करतोय कल्पेश. मैदानाच्या आतमध्ये टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. काय अफलातून खेळ, आणि इथे मात्र विजय होतोय तो अर्थातच सोनगाव असंघ विजय संघाचं अभिनंदन. पराजित संघाचं सुद्धा कौतुक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 13 चेंडू मध्ये 51 धावा ज्याने बनवून आपल्या संघाला